आयुष्य आपल्याला इतकं दूर का काढतं? माझ्या आयुष्यातील 22 वर्षे अभ्यासात गेली. चांगली नोकरी मिळेल आणि मग आयुष्याचा आनंद घ्यायचा एकच ध्यास होता. मी खाणार, पिणार, प्रवास करणार आणि जग पाहणार. मग लग्न झाले. जीवनाची जीवनगाथा सुरू झाली. पहिली 2 वर्षे रंगतदार होती, पण ही मजा फार काळ टिकली नाही. भाऊ बहिणीच्या लग्नाच्या तणावात अडकलो. लग्न झाल्यावर त्यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावू लागली. बँक बॅलन्स शून्यावर जाण्याची चिंताही मला सतावू लागली. सुंदर घर बांधायचे होते. 1-2 प्लॉट घ्यायचे होते. मुलांना त्यांच्या पायावर उभे करायचे होते. त्यांचे लग्न करायचे होते. त्यानंतर फक्त छान जीवन जगायची इच्छा आहे. आयुष्य यंत्र बनले होते. आम्ही प्रेम आणि आपुलकी विसरलो होतो. एकतर कुठल्या तरी मुद्द्यावर भांडणे व्हायची, नाहीतर भाऊ सासऱ्यांच्या लग्नाची चर्चा व्हायची. आणि लग्न वाचवण्यासाठी विवाहित जोडप्यांना गोष्टी समजावून सांगत राहायचं. एके दिवशी माझ्या भावाची बायको म्हणाली, भाऊ, तुमची काळजी घ्या आणि तुमचे ज्ञान आम्हाला सांगू नका. तेव्हाच मला माझ्या सासऱ्यांकडून थोडा मोकळा वेळ मिळाला. आयुष्याची धांदल माझे वय खात होते. दिवस, मग महिने आणि वर्षे जात होती, पण मला ते कळू शकले नाही. मी 40 वर्षाचा झाल्यावर चष्मा घालू लागलो. अर्धे केस गळून पडले. एके दिवशी प्रेमाने बायकोचा हात धरला आणि बायको म्हणाली, शरम करा, मुलं मोठी झाली आहेत. मग ती घाम पुसत कामाला लागली. माझ्या धकाधकीच्या आयुष्यात तिचा हात माझ्या हातातून कधी निसटला ते मला कळलंच नाही. आम्ही एकमेकांबद्दल कधी उदासीन झालो ते कळलेही नाही. ती दिवसभर कामात व्यस्त राहून कंबरदुखी आणि अंगदुखीवर औषधे घेत राहिली. बँक बॅलन्स वाढत होता, पण त्याचवेळी आम्हा दोघांचे वजनही वाढत होते. आता चालणे पूर्णपणे बंद झाले होते. आम्ही सर्वत्र गाडीने जाणे येणे करत असो. मुलीचे लग्न झालं. माझ्या मुलाला परदेशात शिकायला पाठवले. तेव्हा लक्षात आले की आपण घरात 2 प्राणी आहोत. आपण एकमेकांशी बोलत राहिले पाहिजे. एकटा असताना मी तिला जवळ बोलावले आणि म्हणाले, आपण कुठेतरी हातात हात घेऊन बाहेर जाऊया. तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली, तुम्ही 50 वर्षाचे झाले आहात, अजून काही विचार करता का? घरी खूप काम आहे. तुमच्या मुलाला बोलवा, त्याचे लग्न करून द्या. तेव्हा जाऊन थोडा मोकळा वेळ मिळेल. आता आयुष्यात फक्त मुलाची वाट पाहणे बाकी होते. बँक बॅलन्स पुरेसा होता. मला वाटले की माझ्या मुलाचे लग्न होताच मी माझ्या पत्नीसह भारताच्या दौऱ्यावर जाईन. मी नक्कीच एकदा प्रवास करून जग बघेन. त्या बिचारीने अजूनपर्यंत काही बघितले नव्हते. तिला खूप काही दाखवायचे आहे. ती सुरुवातीला खूप हट्टी असायची, पण आता ती घरातील काम आणि पूजा याशिवाय कशाचाच विचार करू शकत नाही. एके दिवशी मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले. तेव्हा मला जाणवले की ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. डोळ्यांवर चष्मा चढला होता. केसात चांदी दिसू लागली आहे. लग्न झाल्यावर ती कशी फुलपाखरासारखी फिरायची. खाणे, पिणे आणि प्रवास करणे यावर ती खूप हट्ट करायची. तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता आणि आजही नाही. जीवनाची घाई आपल्याला जीवन नीट जगू देत नव्हती. आज मला खंत वाटत होती. माझ्या मुलाला परदेशी जाऊन 6 वर्षे झाली होती आणि प्रतीक्षा आणखी लांबच चालली होती. एके दिवशी मला माझ्या मुलाचा फोन आला की त्याचे तिथे लग्न झाले आहे. आता तो तिथेच राहणार, त्याची वाट बघू नका.
हे माझ्या बायकोला सांगायची हिंमत माझ्यात नव्हती. मी नर्वस व्हायला लागलो होतो. बायकोला म्हणालो, चला कुठेतरी जाऊया. ती दिवा लावण्यात व्यस्त होती आणि म्हणाली, मी आत्ता येते. आज ती सोबत जायला तयार होती, पण मी आनंदी नव्हतो. माझ्या मुलाचे शेवटचे शब्द माझ्या मनात गुंजत होते, माझी वाट पाहू नका. अचानक माझ्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. संपूर्ण अंग घामाने भिजले होते. मी पण काही बोलू शकलो नाही आणि माझ्या पापण्या स्थिर झाल्या. ती फक्त पूजेत मग्न होती. आपले दोन्ही आधार आपल्यापासून हिरावून घेतल्याचे तिच्या लक्षात आले नाही. मग ती माझ्या जवळ आली तर माझी अवस्था पाहून ती सुन्न झाली आणि कधीकधी तिने माझी नाडी तपासली. कधीकधी माझ्या हृदयाचे ठोके जाणवत होती. कधीकधी ती श्वास तपास. मग ती माझे थंडगार शरीर तिच्या मांडीत घेऊन बसली. ती म्हणाली, चला साहेबराव, कुठे जायचे? मी खूप दिवसांपासून वाट बघते. तुम्ही उठत का नाही? जीवनाच्या धकाधकीतून जगण्यासाठी थोडा वेळ काढा, कारण हे जीवन खूप जास्त फसवणूक आणि खूप कमी संधी देते. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.